पालघर जिल्ह्यातील घाणेघर इथल्या जवळपास 150 विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठी लाकडी साखवावरून धोकादायक प्रवास। पूल बांधण्याची गावकऱ्यांची 10 वर्षांपासूनची मागणी प्रलंबित। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा ओकली गरळ। मराठी आंदोलकांची सदाउद्दीन, मसूद अझहर, दाऊद बरोबर तुलना करत आपल्या घरात कुत्राही वाघ असतो केलं वक्तव्य। ठाकरे बंधूंच्या एकतेमुळे मवियाची एकता धोक्यात असण्याची शक्यता। काँग्रेस आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची चिन्ह। ठाकरे बंधूंच्या युती संदर्भात अजूनही संभ्रमच। युती संदर्भात कोणीही बोलू नये, राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना आदेश। जनसुरक्षा विधेयक याच अधिवेशनात मंजूर होण्याची शक्यता। विधेयकाचा आढावा घेण्याकरता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची बैठक। जनसुरक्षा कायद्याला महाविकास आघाडीसह विविध सामाजिक संघटनांचा विरोध। जनसुरक्षा विधेयक म्हणजे संविधान दाबण्याचा प्रयत्न। रोहित पवारांचा जनसुरक्षा विधेयकावरून हल्लाबोल। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी संध्याकाळी भाजपच्या मंत्र्यांची बैठक। अधिवेशनातील कामगार मंत्र्यांची कामगिरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात फडणवीस करणार मार्गदर्शन। पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न। माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात, तर पुणे काँग्रेसकडून निषेधार्थ आंदोलन। पुतळ्याला दुग्धाभिषेक सुद्धा। आणि फिल्मिस्तान स्टुडिओ होणार इतिहास जमा। फिल्मिस्तान स्टुडिओ रिअल इस्टेट प्रकल्पात होणार रूपांतरित। शालेय शिक्षण अभ्यास कृती समितीचा आज धरणं आंदोलन। नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती नष्ट करण्याची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।